नमस्कार, मी जयवंत आवटे. विचार तरंगच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे तो म्हणजे वंदनीय शिक्षक. मागील 20 वर्षापासून कथाकथनाच्या आणि व्याख्यानाच्या माध्यमातून गावोगावच्या माणसांची ओळख झाली, भेट झाली. बेळगावपासून माजलगावपर्यंतचे सगळ्या बोरीबाबळी पाठ झाल्या. यामध्ये व्याख्यानमाला असो, गेट टुगेदर असो किंवा गॅदरिंग असो, फोन करणारे असतात ते फक्त आणि फक्त शिक्षकच. कारण समाजाच्या प्रत्येक व्यवस्थेत शिक्षक हेच मुख्य केंद्र असतात. मग बऱ्याच वेळेला व्याख्यानमाला छोटी असते, शाळेचे गॅदरिंग छोटे असतात आणि ते म्हणतात की आमचं मानधन कमी आहे, आमचं मानधन कमी आहे. त्यावेळेला मग वक्त्याची ही भूमिका असते की बाबा आम्हाला हे परवडलं पाहिजे, प्रवास खर्च परवडला पाहिजे. मग हे जे आजूबाजूचे लोक ऐकत असतात फोनवर किंवा आपण स्वतः वक्ते सुद्धा त्या बाबतीत बोलत असताना म्हणतात की यांना 1-1 लाख पगार पण वक्त्यांना द्यायला पैसे नसतात, यांना 1-1 लाख पगार पण भाजी घ्यायला यांना काटकसर करतात. आणि शिक्षकावरती वेगवेगळे कमेंट्स केल्या जातात. पण खरं सांगू मित्रांनो, शिक्षक होणं सुद्धा इतकं सोपी गोष्ट नाही. कारण या 20 वर्षात मी शिक्षकांना अधिक जवळून पाहिलेलं आहे. मी स्वतः शिक्षक नाही, परंतु शिक्षकांच्या सानिध्यात मला 20 वर्ष घालवता आले. भावांनो, एक तासभर आपल्या मुलाला जर आपण शिकवायचं म्हटलं तर आपलं डोकं गरगरायला लागतं आणि आपण आपल्या बायकोला म्हणतो की तू तिला शिकव म्हणून. परंतु 8 ते 5 आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेगवेगळ्या घरातल्या मुलांना समजावून घेणं, शिकवणं ही साधी गोष्ट नसते. दिवसभर त्या मुलांच्या कलकलाटात थांबावं लागतं आणि त्यांची प्रगती करावी लागते, त्यांना ज्ञान द्यावं लागतं. आणि अशा ह्या परिस्थितीत स्वतःच्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष होतं. बऱ्याच वेळेला शिक्षकांची मुलं हट्टी होतात. त्याचं कारण एकच आहे की आपल्या स्वतःच्या मुलाची समजूत घालणे इतकं सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही. मग ते काय मागेल ते देण्याशिवाय त्यांना गत्यंतर राहत नाही. एखाद्या हॉस्टेलमध्ये मुलांना ठेवलं जातात, त्यावेळेला हे लोक म्हणतात आपली मुलं मात्र मोठ्या हॉस्टेलला ठेवलेली आहेत. पण भावांनो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या लेकराला ठेवायचं सोडून कुठेतरी बाहेर ठेवून 6-6 महिने त्याचं तोंड न बघण्याचं दुर्भाग्य सुद्धा शिक्षकांच्याच वाट्याला येत. कारण आपल्या मुलाकडे द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो मित्रांनो. आणि अशा शिक्षकांना आपण मात्र समाजामध्ये त्यांच्या पगारावरून, त्यांच्या वर्तन व्यवहारावरून प्रतिक्रिया देत असतो. पण आपण हे विसरतो की आपल्या मुलाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे त्यांनाच आपण बोलून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड तर मारून घेत नाही ना. कारण गुरु शिष्य हे नातं 5000 वर्षापासून या भारतभूमीनं बघितलेलं आहे. एक अलीकडचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि ययाती ह्या कादंबरीला त्यांना पुरस्कार मिळाला. त्यावेळेला त्यांना दिसत नव्हतं, ययाती लिहिताना सुद्धा त्यांना दिसत नव्हतं. आणि त्यांच्याहून खूप कमी वयाचे रणजित देसाई त्यांच्या सोबत असायचे. एकदा दोघं असं बसल्यानंतर असं म्हणतात की रणजित देसाई वि. स. खांडेकरांना म्हणाले की भाऊ, तो ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा अत्यंत देखणा होता आणि त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे. पण भाऊसाहेब खांडेकर फक्त शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे रेष सुद्धा हल्ली नाही. त्यावेळेला रणजित देसाई त्यांना म्हणाले की भाऊ, मी एवढं ज्ञानपीठ पुरस्काराचं कौतुक करतोय पण तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही. त्यावेळेला वि. स. खांडेकर म्हणाले, रणजित, मला त्या पुरस्काराचं अवमूल्यन करायचं नाही, देणाराचा अपमान करायचा नाही. पण देणारा निर्विकारपणे देत असतो आणि घेणारा मात्र संख्यात्मक वाढ बघत असतो. अशा पुरस्कार कोणत्या काळजावर ठेवावेत. पण तुला एक सांगू, मागील 4 दिवसापूर्वी मी असाच बसलो होतो आणि एक जण आला आणि माझा हातात हात घेतला आणि मला म्हणाला की भाऊ, मला ओळखलं का? मी म्हणालो नाही. तर तो म्हणाला की 40 वर्षापूर्वी तुम्ही शिरोड्यामध्ये मला शिकवायला होता आणि तुम्ही शिकवत असताना मुलं कंटाळलेत असं वाटल्यानंतर तुम्हाला वाटायचं एखादी रूपकथा त्यांना सांगावी, म्हणून तुम्ही माझ्याकडे बघायचा. मला माहिती असायचं तुम्ही लिहिलेली रूपकथा तुम्ही कुठं ठेवली आहे. मी पळत जायचा आणि ती रूपकथेचा कागद घेऊन येऊन तुमच्या हातात द्यायचा आणि काही क्षण तिथंच उभा राहायचा.
माझ्या नजरेचे भाव तुम्हाला ओळखायचा तुम्ही, आणि माझ्या गालावरून हात फिरवायचा. वेगळ्या समाधानानं मी जाऊन खाली बसायचं, कारण त्यावेळेला तुम्ही ज्ञानपीठ विजेते वि.स. खांडेकर नव्हता, तर सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांच्यावरती समान प्रेम करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. रणजित, मला त्या दिवशी परमेश्वराचा प्रचंड राग आला रे. तो जर असताना तर त्यानं 2 मिनिटासाठी मला जर डोळे दिले असते आणि माझा लाडका विद्यार्थी मला बघता आला असता, तर त्याच्या बदल्यात मी माझ्या आयुष्यातील ज्ञानपीठासहित सगळे पुरस्कार हसत हसत परत करायला तयार झालो असतो. एखाद्या विद्यार्थ्याचं डिजिटल लागतं, तो अधिकारी होतो, त्यावेळेला आई वडील बहीण भावा इतकाच आनंद फक्त त्याच्या शिक्षकाला होत असतो. त्याच्या पगारावरती बोलण्याबरोबरच विना अनुदानित शिक्षण देत असताना, 20-20 वर्ष विना अनुदानित तत्वावर शिकवत असताना त्यांना झालेल्या वेतनाने यातना सुद्धा आपण तितक्याच गांभीर्याने घ्यायला पाहिजेत. म्हणूनच मी कुठेतरी एक चारोळी वाचलेली आहे, तीच मला सर्व शिक्षकांच्या बद्दल बोलावी वाटते. ज्ञानाचे ईश्वर असून ज्ञानदेव गुरूंना मानत होते, कारण ते ज्ञाना इतकंच गुरुचं महत्त्व जाणत होते.